नमस्कार. चांगदेव पासष्टी भाग 4 ओळी क्रमांक 13. ओळी क्रमांक 13. नाही ते चित्र दाविती, नाही ते चित्र दाविती, परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. नाही ते चित्र दाविती, परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संवित्ती जगदाकारे. जुन्या काळात भिंतीवर विविध प्रकारची चित्रे काढली जात. अजिंठा याचे एक उत्तम उदाहरण आहे. पण ती विविध चित्रेच आपले लक्ष वेधून घेत असत व ज्या भिंतीवर चित्रे काढली त्या आधारभूत भिंतीकडे सर्वांचेच दुर्लक्ष असे. म्हणजे भिंत असते पण चित्रामुळे झाकली जाते, त्या आधारभूत भिंतीची नोंद घेतल्या जात नाही. फक्त चित्रात असलेले नदी नाले, आभाळ, पक्षी, वाघ, सिंह, अस्वले किंवा मनुष्य, प्राणी, सैन्य, देवी देवता अशी नाना प्रकारची चित्रे ही आपल्याला मूळ आधारभूत असलेल्या भिंतीला दिसू देत नाही. पण ज्ञानी माणूस मात्र यामुळे फसत नाही. तो यामागे आधारभूत असलेल्या भिंतीचे सतत भान ठेवतो व भिंत आहे या ज्ञानाचे आणि काय सुंदर चित्रे काढली आहेत अशा दोन्ही गोष्टीचा तो आनंद घेतो. तात्पर्य, भिंत जशी चित्रांना आधार आहे तशीच संवित्ती ही सर्वांना आहेपणाने किंवा असलेपणाने सर्वांच्या ठिकाणी आहेच आहे. तीच सर्वांना प्रकाशित करणारी आहे, मात्र ती कशामुळेही प्रकाशित होत नाही. किंबहुना संवित्ती, आहेपणा, असलेपणा असा तिथे भेदच नाही, आहे ते सर्व एकच आहे. इथे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाचे निमित्त करून अतिगूढ असलेले आत्मतत्व प्रकट केले आहे. जे आत्मतत्व अति गूढ ते कधी न जाणती मूढ, तया केले असे उघड. जे आत्मतत्व अति गूढ ते कधी न जाणती मूढ, तया केले असे उघड. ओवी क्रमांक 14. बांधयाचिया मोडी, बांध नहोनी गुळाची गोडी, तया परी जग परवडी संवित्ती जाण. बांधयाचिया मोडी, गुळाची ढेप. बांध नहोनी गुळाची गोडी, तया परी जग परवडी संवित्ती जाण. प्रथम गुळाची भेली बनवली जाते, पण त्यामुळे गुळाच्या गोडीला तसा भेलीच्या आकारासारखा आकार येत नाही. आणि वापराकरता भेली जर फोडली तर आपण गुळाची गोडी फोडली की काय असे थोडीच होते. भेली अभंग ठेवली किंवा फोडली तरी गोडी मात्र जशीच्या तशीच असते. त्याप्रमाणे जीव जगत रूपाने जरी नामरूपात्मक प्रपंच भासत असला तरी
ही द्वैत प्रतीती सुद्धा चैतन्य तत्वामुळेच प्रकाशित होत आहे, कळत आहे. म्हणून सर्वच द्वैतबोधात व अद्वैतबोधात एकच संवित्ती प्रकाशवणारी अशी एकच आहे. तैसे या जगाचे झाले, तैसे या जगताचे झाले. ज्ञानाची विश्वरूप आले, चैतन्य चैतन्यच येथे पसरले विश्वस्फूर्ती. तैसे या जगताचे झाले, ज्ञानाची विश्वरूप आले, चैतन्याचे येथे पसरले विश्वस्फूर्ती. यातही वटेशा जाण, अद्वैताची ही खूण, वैविध्यातही असे जाण तत्व एक. ओवी क्रमांक 15. घडियाचेनी आकारे, प्रकाशिजे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे. घडियाचेनी आकारे, प्रकाशिजे जेवी अंबरे, इथे अंबर म्हणजे वस्त्र, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीची हे. अंबर म्हणजे वस्त्र. आपण एखाद्या वस्त्राची घडी करतो, आपण एखाद्या वस्त्राची घडी करतो तेव्हा त्या घडी करण्यात वस्त्र लपते काय? तेव्हा त्या घडी करण्यात वस्त्र आपल्याला लपून ठेवता येते काय? किंवा ते दिसेनासे करता येते काय? किंवा याच्या उलट वस्त्राची घडी करून त्यात वस्त्र लपवले असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाचेच होईल. किंवा हे पहा, आता मी वस्त्राची घडी मोडतो व उकलतो आणि तुम्हाला वस्त्र दाखवतो. आता मी वस्त्राची घडी मोडतो म्हणजे ती उकलतो आणि तुम्हाला वस्त्र काय हे दाखवतो. हे पण म्हणणे शहाणपणाचे होईल काय? तात्पर्य, वस्त्राची घडी करा किंवा ते उकलून घडी मोडा. वस्त्राच्या दिसण्याला या दोन्ही गोष्टी काहीच मज्जाव करू शकत नाहीत. त्याप्रमाणे एकाच चैतन्य तत्वाचे नामरूपात्मक स्फुरण होत आहे किंवा एकच चैतन्य नामरूपाने निरंतर स्फुरत आहे व विशेष म्हणजे त्याला आपल्या या नित्य स्फुरणाचे मुळीच म्हणजे मुळीच भान नाही, कारण तो त्याचा स्वभाव आहे. कारण पूर्णे हा त्याचा मूळचा स्वभाव आहे व स्फुरण पावले असतानाही ते विकारी किंवा कशात तरी परिणाम पावत नाही, म्हणजेच जसेच्या तसे असते. ते जसेच्या तसे राहूनच विश्वरूपाने स्फुरत आहे. चैतन्यच विश्वरूपाने रूप रसगंध नाद स्पर्श इत्यादी ज्ञानाने स्फुरतच आहे व त्याद्वारे आपणच आपल्याला जाणण्याकरता सदैव उद्युक्त असे आहे. त्याकरताच ते स्फुरत आहे. स्फूर्ती म्हणजे अर्थात प्रकाशने. दिसते अथवा लोपते तेथे असे काहीच नसते. दिसते अथवा लोपते तेथे असे काहीच नसते. लागेना कोणते न्यून त्याला, लागेना कोणते न्यून त्याला. म्हणून कोठे लपणे अथवा प्रगट होणे, ऐसे होणे न होणे असेची ना. म्हणून कोठे लपणे अथवा प्रगट होणे, ऐसे होणे न होणे असेची ना. ओवी क्रमांक 16. न लिंपता सुखदुःख, न लिंपता सुखदुःख, आकारे क्षोभुनी नावेक, आकारे शोभुनी नावेक, होय आपणया सन्मुख आपणची जो, होय आपणया सन्मुख आपणची जो. न लिंपता सुखदुःख,
आकारे शोभुनी नावेक होय आपणया सन्मुख आपणची जो. हे चैतन्य तत्व किंवा आत्मतत्व द्रष्टा दृश्य दर्शन यांच्या तावडीत कधीच सापडत नाही. अविद्या असतानाही तो सुखदुःख हर्ष विषाद याच्यामुळे माखला जात नाही. कारण द्रष्टा दृश्य दर्शन यांना प्रकाश येणारा तो स्वतःच आहे. म्हणून तो सदैव आपणाला सन्मुख आहे. तोच आपण आपल्या समोर उभा राहून आपलेच असणेपणाचे सुख भोगत आहे. तैसाची हा विश्वंभर नाना रूपे दाविणार अंतरी असणार आहे तैसा. तैसाची हा विश्वंभर नाना रूपे दाविणार अंतरी असणार आहे तैसा. म्हणजेच न होता परिवर्तन स्वरूपात थोडेही जाण विश्वरूपा करी धारण चैतन्य तत्व. ओवी क्रमांक 17. ओवी क्रमांक 17. तया नाव दृश्याचे होणे संवित्ती दृष्टत्वा आणि जे येणे बिंबत्व झालेपणे प्रतिबिंब. तया नाव दृश्याचे होणे संवित्ती दृष्टत्वा आणि जे येणे बिंबत्व झालेपणे प्रतिबिंब. आपण स्वतःला आरशात पाहतो ते केवळ प्रतिबिंब रूपाने. यावेळी आपल्याला बिंब हे नाव मिळते. प्रतिबिंब जर पाहत नसू तर आपण बिंबच नाही. कारण हे बिंबत्व केवळ प्रतिबिंबाच्याच सापेक्षतेने असे आले आहे. त्याप्रमाणे जी संवित बिंबही नाही आणि प्रतिबिंबही नाही, केवळ आपल्या ठिकाणी जी अविद्या आहे, त्यामुळे बिंब प्रतिबिंब भाव किंवा द्रष्टा दृश्य दर्शन हे खरे वाटतात. वास्तविक पाहता संवित जशीच्या तशी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून चांग देवा ऐक अद्वैताची खूण एक. द्रष्टा दर्शन एकच आम्हा लागी. द्रष्टा दृश्य दर्शन हे तो शब्दाचेच नर्तन. सत्य वाटे परी तू जाण असत्यती. द्रष्टा दृश्य दर्शन जरी असती शब्द तीन, परी त्या तिनास सोडून एकची पहावे. द्रष्टा दृश्य दर्शन जरी असती शब्द तीन, परी त्या तिनास सोडून एकची पहावे. ओवी क्रमांक 18. तेवी आपणची आपला पोटी आपण या दृश्य दावित उठी. द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. तेवी आपणची आपल्या पोटी आपण या दृश्य दावित उठी. द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. हे चांगदेवा, द्रष्टा दृश्य व्यापक अर्थाने रूप रस गंध नाद स्पर्श याचे ज्ञान आणि त्याचे दर्शन हे
चैतन्यानेच प्रकाशित होत आहे. यालाच चिद्विलासवाद म्हणतात. प्रतिबिंब पाहणारे जे मुख असते हे प्रतिबिंब पाहण्याच्या अपेक्षेने त्या वेळापुरतेच, फक्त त्या वेळापुरतेच बिंब म्हणून ओळखले जाते. पण इतर वेळी मात्र मुख मुखाच्याच ठिकाणी मूळचे स्वभावता जसे असते तसेच असते. तेथे न प्रतिबिंब असते, तेथे न बिंब असते. केवळ असणेपणात असणारी स्थिती असते. केवळ असणेपणात असणारी स्थिती असते. मूळ तत्व किंवा चैतन्य सर्व दूर, सर्व काळी, सर्व ठिकाणी आहेच आहे. पण स्फुरणे हा चैतन्याचा सहज स्वभाव आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी जे स्फुरण प्रगटले व जणू आपणच आपल्या समोर तो सन्मुख झाला, स्वतःला जाणण्याला उद्युक्त झाला, या स्मरणरूपी जगाचा ज्याला सुखदुःखात्मक, हर्ष विषादात्मक अनुभव येतो, तेव्हाच त्याला जीव अशी संज्ञा प्राप्त होते आणि तेव्हाच तेथे जड जीव जगताची निर्मिती नसून सुद्धा ती आहे असे वाटते, म्हणजे खरे वाटते. द्रष्टा दृश्य रूपरसगंध नाद स्पर्श. द्रष्टा म्हणजे केवळ द्रष्टा नाही, द्रष्टा म्हणजे दृश्य रूपरस गंध नाद स्पर्श यांचे जसे आहे तसे ज्ञान आणि याचे दर्शन, म्हणजे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी केवळ एकाच चैतन्य तत्वाशिवाय दुसरे काही नाही. एकाच चैतन्य तत्वाशिवाय दुसरे काहीच नाही. सुताचे जरी वस्त्र केले, सुताचे जरी वस्त्र केले, मातीचे माठ बनविले, मातीचे माठ बनविले, ते तैसेची राहिले स्वस्वरूपी, ते तैसेची राहिले स्वस्वरूपी. नमस्कार.